जय भीम मित्रांनो, आपले संविधान या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये असलेल्या नागरिकत्वाबाबतच्या म्हणजेच सिटीजनशिप याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या अगोदरच्या भागात आपण नागरिकतेविषयी प्राथमिक माहिती जाणून घेतली। आता आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 5 मध्ये सिटीजनशिप बाबत नेमक्या काय तरतुदी आहेत हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर मित्रांनो, अनुच्छेद 5 सिटीजनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व। मित्रांनो, सर्वात अगोदर आपण हे अनुच्छेद जसेच्या तसे वाचूया। अनुच्छेद 5 संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व। संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि क जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती किंवा ख जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते किंवा ग जी अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल। तर मित्रांनो, या अनुच्छेदाचे स्पष्टीकरण आता आपण बघूया। तर अनुच्छेद 5 चे जे शीर्षक आहे हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व असे आहे। यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की या अनुच्छेदामध्ये नागरिकतेबाबत ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या संविधानाच्या प्रारंभी भारतीय नागरिकत्व हे नक्की कोणाकोणाला देता येईल याविषयी आहे। संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी नेमक्या कोणत्या कोणत्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल याविषयी स्पष्ट तरतूद अनुच्छेद 5 मध्ये करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अनुच्छेद 5 नुसार संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय नागरिकता मिळवण्यासाठी केवळ 2च अटींची पूर्तता करणे गरजेचे होते। पहिली आणि अनिवार्य असणारी अट होती ती अधिवासाची। अनुच्छेद 5 च्या सुरुवातीला स्पष्टपणे म्हटले आहे की भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तींचा अधिवास आहे म्हणजेच भारतीय नागरिकता मिळवण्यासाठी अधिवास हा कंपल्सरी मानण्यात आलेला आहे। आता हा अधिवास म्हणजे नक्की काय, तर ज्या स्थानावर आपण आजीवन कायमस्वरूपी राहणार असतो त्या स्थानावर आपला अधिवास असल्याचे मानले जाते। थोडक्यात ज्या ठिकाणी आपले कायमस्वरूपीचे म्हणजेच परमनंट निवासस्थान असते ती जागा म्हणजेच अधिवास होय। मित्रांनो, अनुच्छेद 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी अधिवासाच्या पहिल्या अनिवार्य अटीसोबत अनुच्छेद 5 मध्येच देण्यात आलेल्या विविध 3 पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणे गरजेचे होते। म्हणजेच भारतातील कायमस्वरूपी वास्तव्यासह अनुच्छेद 5 च्या उपखंड क नुसार त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा किंवा उपखंड ख नुसार जर त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला नसेल तर तिच्या आई किंवा वडिलांपैकी कोणा एकाचा तरी जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा किंवा उपखंड ग नुसार ती व्यक्ती संविधान लागू होण्याच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष एवढा काळ भारताच्या राज्यक्षेत्राची रहिवासी असावी। म्हणजेच ती व्यक्ती किमान जानेवारी 1945 पासून भारताच्या राज्यक्षेत्राची रहिवासी असावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतातील अधिवासासह अनुच्छेद 5 च्या उपखंड क ख व ग मध्ये देण्यात आलेल्या 3 पैकी कोणतीही एक अट पूर्ण करणारी व्यक्ती ही अनुच्छेद 5 नुसार संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नागरिक असल्याचे मानली जाणार होती। अनुच्छेद 5 ची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी पासूनच तात्काळ करण्यात आली होती। 26 नोव्हेंबर 1949 रोजी अनुच्छेद 394 हा तात्काळ लागू करण्यात आला होता आणि या अनुच्छेद 394 नुसार तात्काळ लागू करण्यात येणाऱ्या विविध 15 अनुच्छेदांमध्ये अनुच्छेद 5 देखील होता। तर मित्रांनो, अशा प्रकारे सिटीजनशिप विषयी तरतूद या आर्टिकल 5 मध्ये दिलेली आहे। पुढच्या भागात आपण आर्टिकल 6 विषयी जाणून घेऊयात।